नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे बोलतोय. रागरंग.com ह्या YouTube वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सुमारे 100 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. 100 वर्षापूर्वी मराठीतले एक त्या काळातले प्रसिद्ध असे कथालेखक आणि कादंबरीकार नाथ माधव यांची एक कादंबरी खूप प्रसिद्ध झालेली होती. त्या कादंबरीचं नाव होतं राय क्लब अथवा सोनेरी टोळी. लेखकांना असं दाखवलेलं होतं की एक अत्यंत हुशार असा म्हणजे बिलंदर अशी एक व्यक्ती असती आणि तिचे काही साथीदार असतात आणि त्यांनी एक टोळी बनवलेली असती. हा जो मुख्य त्यातला सूत्रधार असतो त्याचं नाव असतं राया आणि तो वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना टोप्या घालायचं काम करायचा. बनावट वेश धारण करायचा, बनावट नावं धारण करायचा आणि लोकांना फसवायचा. राय क्लब अथवा सोनेरी टोळी. आमच्या लहानपणी सुद्धा मी ती कादंबरी वाचल्याचं मला आठवतंय आणि ती कादंबरी त्यावेळेला खूप गाजली. त्यानंतर तशा स्वरूपाचे अनेक चित्रपट निघाले. अशा पद्धतीनं ठकसे लोकांना फसवतात, वेगवेगळी नावं घेऊन फसवतात. आणि एवढंच नव्हे तर अक्षय कुमारांचा एक पिक्चर पण गाजला अशाच पद्धतीचा, ठकसेन पद्धतीचा. म्हणजे त्यांनी हुबेहूब जे छापे घातले जातात, आयकर विभागातर्फे असेल, CBI तर्फे असेल किंवा एक्साईज विभागातर्फे वेगवेगळे जसे छापे घातले जातात त्याचीच हुबेहूब कॉपी त्यांनी केली आणि असा एक छापा घालतात ते आणि तो त्यांचा धंदा बनलेला असतो असं त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं होतं. आता मी ही सगळी कथा, ही सगळी स्टोरी तुम्हाला का सांगितली तर याच चित्रपटाचा एक दुसरा भाग म्हणता येईल, या चित्रपटाचा पार्ट 2 म्हणता येईल किंवा ह्याच कथानकाचा दुसरा भाग म्हणता येईल. असाच प्रकार रविवारी कवठेमहांकाळ गावामध्ये घडला, कवठेमहांकाळ शहरात घडला. तिथे एका डॉक्टरांच्या घरामध्ये ही बनावट आयकर अधिकाऱ्यांची एक टोळी घुसली. विशेष म्हणजे त्यात एक महिला अधिकारी असल्याचंही सांगत होती. त्या टोळीनं बनावट ओळखपत्र तयार करून घेतली. ती आयकर विभागात आम्ही काम करतो आहोत, अधिकारी आहोत आणि विशेष म्हणजे त्यांनी बनावट सर्च वॉरंट सुद्धा आणलेलं होतं. ते दाखवून त्यांनी त्या घरच्या लोकांना खूप घाबरवलं, सगळ्यांना, त्या डॉक्टर आणि यांना, आणि त्यांचं घर आणि त्यांचा दवाखाना या ठिकाणी झाडाझडती घेतली. या सगळ्या झाडाझडतीमध्ये नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी फोन करायचं नाही, मोबाईल सगळे एकत्र करून ठेवा, मोबाईल कोणी हात लावायचं नाही, बाहेर कुठं संपर्क साधायचा नाही, घरातल्या व्यक्तीनं कुणी बाहेर जायचं नाही वगैरे वगैरे सगळे प्रकार त्यांनी केले आणि कोट्यावधी रुपयांची लूट त्यांनी केली असं प्राथमिक आत्ताच्या अहवालामध्ये, FIR ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आलेलं आहे. बरीच रोकड आणि सोनं असं त्यांनी लंपास केलेलं आहे. आता ते नेमकं किती लंपास केलंय ते अजून काही तपशिलामध्ये आलेलं नाही. आता कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत ज्योतिराम पाटील, ते ह्या प्रकरणाचा तपास करतायत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जी थोरबोले म्हणून आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. आता पोलिसांसमोर हे एक फार मोठं आव्हान आहे की या पद्धतीचा गुन्हा शोधून काढायचा, ही टोळी शोधून काढायची. अर्थात तसं काही फार अवघड नाही, कारण ते लोक कोण होते हे समोर दिसत होतं. तरी काय तोंडाला दरोडेखोर जसे पूर्वी फडकी बांधलेली असायची किंवा त्यांनी तोंड बांधलेली असायची, काळ्या टोप्या घातलेल्या असायच्या, असं काही नव्हतं. ते थेट समोर दिसत होते. म्हणजे त्यांचे रेखाचित्र तयार करणं, त्यांचं वर्णन हे सहज पोलिसांना मिळेल. आणि त्यांनी जी गाडी वापरलेली होती या गुन्ह्यासाठी म्हणून, त्या गाडीचाही तपशील पोलिसांना मिळालेला आहे. त्याकरता आता वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत आणि पोलिसांनी त्याचा तपास सुरू केलेला आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की गुन्ह्याचे प्रकार वेगवेगळे समोर येत आहेत. म्हणजे काही वर्षापूर्वी घरावरती दरोडा घालायचा, घरातलं दरवाजे फोडून टाकायचे, दगड घालून दरवाजा मोडायचा, आत घुसायचं, हातामध्ये काठ्या घेतलेल्या असायच्या, हाफ पॅन्ट आणि बनियन घातलेले काही लोक असायचे, तरुणांची एक टोळी असायची, तोंडावर त्यांनी काळ्या बुरखी घातलेली असायची किंवा टोप्या घातलेल्या असायच्या, चेहरा ओळखू नये म्हणून फक्त डोळे आणि हे उघडं असायचं आणि ते दरोडे घालायचे. घरातल्या लोकांना मारहाण करायची, दागिने काढून घ्यायचे आणि पसार व्हायचं. हे अशा पद्धतीचे दरोडे चालत होते. त्यानंतर मधल्या काळामध्ये चेन स्नॅचिंगचं एक प्रचंड प्रकरण वाढलेलं होतं. अजूनही होतात चेन स्नॅचिंगचे प्रकार. म्हणजे सहज अशा महिला निघालेल्या असतात रस्त्यानं, पाठीमागून जोरात मोटरसायकलवरनं किंवा स्कूटरवरनं यायचं आणि त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, गळ्यातली चेन किंवा कानातलं काही दागिना असेल ते ओढून पळून निघून जायचं. बस स्टँडवरती चोऱ्या करायच्या. बस स्टँडवरती एखाद्याच्या
पिशवीमध्ये, पर्समध्ये काही दागिना असेल, हे असेल, तो लंपास करायचा, रक्कम लंपास करायची. खिसे कापण्याचा प्रकार अलीकडच्या काळात थोडं कमी झालेला आहे. नाहीतर पूर्वी गर्दीच्या ठिकाणी, बस स्टँडवरती, जत्रेच्या ठिकाणी 100% खिसे कापूंचा सुळसुळाट झालेला असायचा. गुन्ह्याचे प्रकार वेगवेगळे घडतायत. मध्यंतरी तर असं एक मध्ये मोठं लोण आलेलं होतं की दुतोंड्या साप दाखवायचा, त्याला मांडूळ असं म्हणतात, आणि तो तुम्हाला लाखो रुपयानं विकायचा, व्यापार करायचा. त्याच्यामुळे तुमच्या घरात समृद्धी येईल, पैसा येईल असं सांगायचं. कासव, उलट्या नखाचं कासव, ते दाखवायचं, त्यातनं येवायचं. घुबड दाखवायचं आणि त्यातनं तुम्हाला पैसे मिळतील, त्याच्याकरता मंत्रतंत्राचे विधी करायला लागतील, काही यज्ञ याग करायला लागेल वगैरे म्हणून सांगायचं आणि लोकांना फसवायचं. असे असंख्य प्रकार फसवणुकीचे हे बिलंदर लोक आणि शोधून काढतात. बनावट सोनं देऊन फसवणं हा तर फार मधल्या काळामध्ये अगदी बोकाळलेला प्रकार होता. घरामध्ये यायचं, तुमचे दागिने द्या, पॉलिश करून देतो म्हणून सांगायचं आणि ते दागिने पळवायचे. बनावट सोनं तुम्हाला देतो, अमुक ठिकाणी या, गावाच्या बाहेर या, तिथं तुम्हाला सोनं पोचतं करतो म्हणून सांगायचं आणि त्यांच्याकडनं खरं सोनं लुटून, पैसे लुटून पसार व्हायचं. असे अनेक प्रकार लोक बनावटगिरी करतायत. त्यात करता खास त्यांचं प्रशिक्षण घेतायत आणि त्या टोळ्या कार्यरत होत आहेत. पोलीस एखाद्या प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालतायत, कुठं अंमली पदार्थाच्या विरुद्ध गुन्हेगारीला आळा घालतो असं म्हणून पोलीस सांगतायत, तोपर्यंत हे दुसरे गुन्ह्याचे प्रकार घडतायत. आता आणखी एक प्रकार असा झाला आहे की काही असाध्य आजार आहेत की ज्या आजारांवरती अगदी ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेद शाखा असेल, होमिओपॅथी असेल, वेगवेगळ्या ज्या औषधी पद्धती आहेत, उपचार पद्धती आहेत, त्यांनी सुद्धा हात टेकलेले असतात. अशा आजारांवरती आम्ही औषध उपचार करतो, तुम्हाला बरं करतो असं म्हणून फसवणारे काही लोक आहेत. अशा टोळ्या आलेल्या आहेत, अशा पद्धतीच्या टोळ्या समोर आलेल्या आहेत आणि त्या काम करतायत. मला एक पोलीस अधिकारी सांगत होते की विशेषतः बुद्धीच्या संदर्भातले जे आजार आहेत, म्हणजे ज्या बुद्धी कमी आहे किंवा ज्यांची थोडी कमी बुद्धी आहे आणि त्यांना काही फारसं समजत नाही, अशा लोकांच्यावरती उपचार करतो, त्यांना बरं करतो असं सांगून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार घडतोय. तर याकडं पोलिसांनी फार जागरूकतेनं पाहिलं पाहिजे, नागरिकांनी पण जागरूकतेनं लक्ष दिलं पाहिजे. असा कुठलंही मांडूळ नाही, असा कुठलाही साप नाही, असं कुठलंही घुबड नाही, कुठलंही कासव नाही की जे तुम्हाला संपत्ती मिळवून देऊ शकेल. त्यामुळे असल्या नादाला कोणी लागू नये. आणि सोनं देऊन किंवा तुमच्याकडचं सोनं घेऊन दुप्पट करतो म्हणून सांगणं हे सुद्धा शक्यच नाही. कसा काय लोक ह्याच्यावरती विश्वास ठेवतात अशा गोष्टीवरती. त्यानंतर पॉलिश करणं, पॉलिश जर तुम्हाला दागिन्यांना करायचं असेल, काही चांदीच्या भांड्यांना पॉलिश करायचं असेल तर अधिकृत दुकानं आहेत, तिथं जाऊन तुम्ही पॉलिश करून घेऊ शकता. त्याच्याकरता दारात येणारे, बनावट बोलणारे, फसवणारे, गोड गोड बोलून तुम्हाला भुलावण घालणारे, त्यांच्या नादाला लागायचं कारण काय? या बाबतीत पोलिसांनी जसं दक्षता घ्यायला पाहिजे तशी नागरिकांनी सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, वातावरण बघतात हे लोक आणि या पद्धतीचा प्रकार करतात. आता सांगलीत काही दिवसांपूर्वी जीएसटी संदर्भात काही छापा घातला गेला अशा बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या आणि त्या अधिकृत छापा होता, त्यात काही शंका नाही. परंतु त्या छाप्याचं वातावरण असतानाच हा आयकर विभागाचा छापा घातल्याचा बनाव यांनी केलेला आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की गुन्हेगार हे फार हुशार झालेले आहेत, फार वेगवेगळ्या वाटा शोधतायत गुन्हे करायकरता आणि पोलिसांच्या समोर सुद्धा वेगवेगळं नवं आव्हान ते उभं करतायत. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा आता सायबर क्राईमचे गुन्हे चालूच आहेत. सांगलीतल्याच एका गृहस्थानं एका बँकेमध्ये पैसे ठेवलेले होते एका ठेवीदारानं, ते पैसे ठेवीदाराचे पैसे काढून घेतले गेले. म्हणजे आपल्याला बँकेतून पैसे काढून एटीएम मधून बाहेर आल्यानंतर पैसे लंपास केले, एटीएम मधला नंबर चुकीचा फिरवून पैसे लंपास केले, बनावट कार्ड वापरून वगैरे प्रकार बघितले. परंतु एकानं बँकेत ठेवलेले ठेवीचे पैसे लंपास केले. अर्थात त्याकरता खूप झगडा केल्यानंतर थोडेफार पैसे त्यांना परत मिळाले, त्यातही त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर असे प्रकार अनेक घडत आहेत. सायबर शाखा ही काम करते पोलिसांची, नाही असं नाही, पोलीस काम करत नाहीत असं नाही, परंतु आता या बाबतीत पोलिसांनी सुद्धा दक्ष राहिलं पाहिजे. अशा पद्धतीचे गुन्हे वारंवार घडण्याची शक्यता आहे. गुन्हेगार वेगवेगळे मार्ग शोधून काढतायत, अधिक सुरक्षित मार्ग शोधून काढतायत गुन्हे करायचे आणि लूटमारीचे. याकडे पोलिसांनी अधिक दक्षतेनं लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण अवश्य रागरंग.com ही यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आपल्या कमेंट्सही आम्हाला ह्या रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर अवश्य पाठवा. धन्यवाद.